शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदीवरील पुलाशेजारी राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये आज सकाळी आंदोलन करण्यात आलं। रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिसांकडून यावेळी धरपकड देखील करण्यात आलेली आहे। आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळेला पंचगंगा नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। माजी आमदार ऋतुराज पाटील देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। ही तीन दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झालेले होते। शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज कोल्हापुरात महामार्ग रोको आंदोलन सुरू आहे। आणि या ठिकाणी आपण बघताय राजू शेट्टी स्वतः आता पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती बसलेले आहेत आणि बाजूला या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील असू देत, विजय देवणे असू दे, हे देखील बसले आहेत। साहेब, काय सांगाल? खरं तर अशा पद्धतीने रस्त्यावर बसायची वेळ आलेली आहे। आमची जमीन वाचवण्यासाठी आणि कोल्हापूरला जो महापूर येतो तो निसर्ग निर्मित नाही तर मानव निर्मित आहे। या महापुरापासून आम्हाला वाचवा म्हणून रस्त्यावर बसायची वेळ येते, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि एक प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून गेलेल्या 10 आमदारांचं हे मोठं अपयश आहे। खरं तर विधानसभेमध्ये आवाज उठवून सरकारला त्यांनी कोल्हापूरच्या 10च्या 10 आमदारांनी रोखलं पाहिजे होतं, परंतु केवळ या आंदोलनाला समर्थनाचं पत्र देऊन ते हात वर करतात, ही गोष्ट अजिबात बरोबर नाही। रक्त सांडू मुडदे पडतील परंतु शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही। तुम्ही बघितलं असेल तर 86,000 कोटी रुपये खर्च करून आज या राज्यामध्ये हा महामार्ग करायचा प्रयत्न चालू आहे। आज इथं प्रत्येक शेतकरी इथं आलेला आहे, ज्यांची बागायत जमीन आज खऱ्या अर्थाने सर्वजण भूमिहीन होणार आहेत। कुठल्या परिस्थितीमध्ये देखील हा महामार्ग झाला पाहिजे असा हट्टास हा सरकार कशासाठी पकडून ठेवतं, हा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर आहे। आम्ही एवढंच सांगतो की इथं बसणारे प्रत्येक शेतकरी हे आज कुठल्या परिस्थितीत हा महामार्ग होऊन देणार नाही। आदरणीय बंटी साहेब असतील, शेट्टी साहेब असतील, देवणे साहेब असतील, इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील सर्व घटक असतील, आज ताकदीने शेतकऱ्यांच्या मागे उभे आहेत। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे, यासाठी ताकदीनं आम्ही सगळेजण एकजूट राहू। या आंदोलनाची दखल आता शासन कशा पद्धतीने घेणार, शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध होतोय त्या विरोधावरती आता कशा पद्धतीचा विचार जे आहे ते सरकार करणार, हे देखील पाहणं आता आगामी काळात गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। 12 जिल्ह्यातल्या लोकांचा याला विरोध आहे। गरज नसलेला हा महामार्ग करू नये अशी लोकांची मागणी आहे आणि म्हणून सरकारनं याचा परत फेरविचार करावा अशी आमची विनंती आहे। नाही, आज परवा आमची बैठक झाली, त्यामुळे 12 जिल्ह्यातले लोक रस्ता रोको करून हे आंदोलन करणार आणि आम्ही अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडू। सरकार त्याबाबत सकारात्मक उत्तर देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातून जावा, कोल्हापुरातील चंदगडच्या आमदारांनी अशा प्रकारे मागणी केलेली आहे। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटलांनी महायुती सरकारकडे ही मागणी केली आहे। समृद्धी महामार्ग केल्यानंतर आज महाराष्ट्राला त्याचा पूर्ण लाभ होतोय। आज देशातली आर्थिक राजधानी महाराष्ट्राकडे बघितले जाते आणि आज जगातले सगळे दिग्गज कंपन्या महाराष्ट्राला इन्व्हेस्टला बघतात आणि आमची इच्छा आहे की हा भक्तिमार्ग, शक्तिमार्ग आमच्या भागातून जावं। आमची अंबाबाई महालक्ष्मी, आमचा कुलदेव, आमचा ज्योतिबा, त्यानंतर आमचं काळ भैरवनाथ आणि आमचे बाळूमामा, आणि इथून असा आपला मार्ग आम्हाला जावं आणि रवळनाथ